नमस्कार मित्रांनो, कधी तुमच्यासोबत असं घडलंय का की तुम्ही एखाद्या गोष्टीचा खूप विचार केला आणि ती प्रत्यक्षात घडली, मग ती चांगली असो वा वाईट, यामागे कोणती तरी अदृश्य शक्ती काम करते असं तुम्हाला वाटतंय का? डॉक्टर जोसेफ मर्फी यांच्या द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड या जगप्रसिद्ध पुस्तकात त्यांनी याच अदृश्य अफाट शक्तीवर प्रकाश टाकला आहे. ती शक्ती म्हणजे तुमचं स्वतःचं अंतर्मन, सबकॉन्शियस माइंड. आजच्या 10 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये आपण केवळ पुस्तकाची ओळख करून घेणार नाही, तर एका कथेच्या माध्यमातून आणि 3 मुख्य पायऱ्यामध्ये हे समजून घेणार आहोत की तुम्ही तुमच्या आयुष्यात चमत्कार घडवून आणण्यासाठी या शक्तीचा वापर कसा करू शकता. चेतन मन विरुद्ध अंतर्मन. आपलं मन 2 भागामध्ये विभागलेलं आहे. चेतन मन कॉन्शियस माइंड आणि अंतर्मन सबकॉन्शियस माइंड. चेतन मन हे तुमच्या जागृत अवस्थेतील मन आहे. हे तर्क करते, विश्लेषण करते, निर्णय घेते. उदाहरणार्थ, हा व्हिडिओ पाहायचा की नाही हे मनाच्या एकूण कार्यापैकी फक्त 10% आहे. अंतर्मन हे मनाच्या 90% भागावर राज्य करते. हे तुमच्या भावना, सवयी, स्मृती आणि शारीरिक कार्यावर नियंत्रण ठेवते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अंतर्मन तर्क करत नाही. तुम्ही चेतन मनाने दिलेले प्रत्येक आदेश हे सत्य मानून स्वीकारते आणि त्यानुसार तुमच्या आयुष्यात परिस्थिती निर्माण करते. डॉक्टर मर्फी म्हणतात, अंतर्मन ही एक जमीन आहे आणि तुमचे विचार हे बियाणे आहेत. तुम्ही जे पेराल तेच उगवेल. अपयशाकडून यशाकडे. चला आता आपण आदित्यची कथा पाहूया. आदित्य हा एक हुशार व गरीब घरातील मुलगा. त्याला इंजिनियर व्हायचं होतं, पण परिस्थितीमुळे त्याला वाटायचं माझ्याकडे पैसे नाहीत, माझं नशीब खराब आहे, मी कधीच यशस्वी होणार नाही. तो दिवसभर कष्ट करायचा, पण त्याच्या अंतर्मनाने हे नकारात्मक विचार आदेश म्हणून स्वीकारले होते. त्यामुळे त्याला प्रत्येक प्रयत्नात अपयश येत होते. त्याची परिस्थिती आहे तशीच राहिली. एकदा एका जुन्या लायब्ररीत त्याला द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड हे पुस्तक सापडलं. त्याने ते वाचलं आणि त्याला समजलं की त्याच्या आयुष्याचा रिमोट कंट्रोल त्याच्याच हातात आहे. त्याने पहिली पायरी उचलली. नकारात्मक विचारांना आव्हान द्या. त्याने स्वतःला सांगणं थांबवलं की तो गरीब आहे. त्याऐवजी तो स्वतःला म्हणाला, माझ्याकडे माझे शिक्षण पूर्ण करण्यासाठी पुरेसे पैसे सहज उपलब्ध होत आहेत. सुरुवातीला त्याला स्वतःवर हसू आले, कारण परिस्थिती वेगळी होती, पण त्याने हार मानली नाही. अंतर्मनाचे प्रोग्रामिंग बदलणे. आदित्यने पुस्तकात दिलेल्या 3 मुख्य पद्धती वापरायला सुरुवात केली, ज्या तुम्ही वापरू शकता. अफर्मेशन्स, सकारात्मक वाक्ये. आदित्य रोज आरशासमोर उभा राहून किंवा शांत बसून स्वतःला ठामपणे सांगायचा, मी एक यशस्वी आणि श्रीमंत इंजिनियर आहे, मी माझ्या कुटुंबासाठी अभिमानास्पद आहे. ही वाक्ये नेहमी वर्तमान काळात प्रेझेंट टेन्स आणि ठाम असावीत. मला पैसे मिळतील ऐवजी मला पैसे मिळत आहेत असे म्हणा. व्हिज्युअलायझेशन. आदित्य रात्री झोपण्यापूर्वी डोळे मिटून कल्पना करायचा. तो स्वतःला इंजिनिअरिंग कॉलेजच्या युनिफॉर्ममध्ये हातात मार्कशीट घेऊन आनंदाने हसत मला पाहायचा. त्याने ही भावना तीव्र केली. अंतर्मनाला भाषा समजत नाही, त्याला भावना आणि चित्र समजतात. झोपेची वेळ, स्लीप प्रोग्रॅमिंग. डॉक्टर मर्फी म्हणतात, झोपण्यापूर्वी 5 मिनिटे आणि उठल्यानंतर 5 मिनिटे सर्वात महत्त्वाची असतात. या काळात आपलं मन अल्फा स्टेटमध्ये असते, जिथे अंतर्मनाचा दरवाजे उघडे असतात. आदित्यने याच वेळी व्हिज्युअलायझेशन आणि अफर्मेशनचा वापर केला. आदित्यच्या यशाचा प्रवास. कॉलेजमधील प्रवेश, नोकरी लागणे. 6 महिन्यातच चमत्कार घडला. आदित्यने एका मोठ्या कंपनीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी अर्ज केला, जी त्याला मिळाली. त्याला इंजिनिअरिंग प्रवेश मिळाला. नंतर त्याला चांगल्या पगाराची नोकरीही मिळाली. त्याच्या आयुष्यातील हा बदल केवळ कष्टामुळे नाही, तर त्याने आपल्या मनाच्या अफाट शक्तीचा वापर करायला शिकल्यामुळे झाला. मित्रांनो, तुमचं अंतर्मन हे तुमच्या हातातील एक शक्तिशाली साधन आहे.
तुम्ही त्याला जे द्याल तेच तुम्हाला परत मिळेल. भीती, चिंता, अपयश देणे बंद करा. त्याऐवजी प्रेम, यश, आरोग्य आणि समृद्धीचा विचार द्या. डॉक्टर जोसेफ मर्फी यांचे हे पुस्तक प्रत्येकाने वाचावे असे आहे. तुम्ही आजपासून तुमच्या अंतर्मनाची शक्ती वापरायला तयार आहात का? होय असल्यास यस कमेंटमध्ये लिहा. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा. अशाच प्रेरणादायी माहितीसाठी आपल्या वी रोअर स्पार्क चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद.